मीन राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. साडेसातीच्या मध्य टप्प्यातील सगळ्यात मोठ्या ग्रहांचं पाठबळ. आता संभ्रमाचं मळकट दूर होणार, संघर्षाचं रूपांतर यशात होणार. मीन राशीच्या जातकांनो, साडेसातीचा हा दुसरा टप्पा तुमच्या सहनशीलतेची आणि निर्णयक्षमतेची खरी परीक्षा घेत आहे. मानसिक ताण, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि कामात होणारा विलंब यामुळे तुम्ही सध्या ग्रासलेले असाल. पण घाबरू नका, कारण ऑगस्ट 2026 मध्ये अत्यंत अनुकूल ग्रहांची साथ तुम्हाला मिळणार आहे. 9 ऑगस्टला तुमच्या 5व्या घरातील बुद्धी व भाग्य स्थान उच्चीच्या गुरूचा उदय होत आहे. तर 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या 6व्या घरात स्वराशीत येत आहे. शनिदेवाचा हा मध्य टप्पा तुम्हाला खंबीर बनवत असतानाच ग्रहांचं हे पाठबळ तुम्हाला संकटावर हुकमी विजय मिळवून देईल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. मीन राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील 12वी म्हणजे जलतत्वाची आणि देवगुरु बृहस्पती मालक असलेली अत्यंत संवेदनशील, दयाळू, अंतर्ज्ञानी रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर इतरांचं दुःख स्वतःचं मानून मदत करणारे, अत्यंत भावनाप्रधान आणि कलात्मक दृष्टिकोन असणारे, ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवणारे. साडेसातीच्या या दुसऱ्या टप्प्याने तुम्हाला भावनेपेक्षा व्यावहारिक जगण्याचे मोठे धडे दिले आहे, जे या महिन्यात तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. या महिन्याचा मंत्र आहे शनिदेवाच्या मध्य टप्प्यातील संघर्ष हा तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील अंतर्गत शक्तीला जागा करून सोन्यासारखं चमकवण्यासाठी आलेला आहे. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे सहनशीलता. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव आणि गुरुदेव, कारण 9 ऑगस्टला 5व्या घरातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देईल. 17 ऑगस्टला 6व्या घरातील स्वराशीचा सूर्य शत्रूवर थेट मात करून साडेसातीचा ताण कमी करेल. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याने आळस, नैराश्य किंवा नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. दुसरी चूक, 1 ऑगस्टला शुक्र 7व्या घरात नीच होत असल्याने वैवाहिक नात्यात किंवा भागीदारीत संशयावरून वादाची ठिणगी पडू देऊ नका. तिसरी, 2 ऑगस्टला मंगळ 4थ्या घरात जात असल्याने घरगुती मालमत्तेच्या वादात रागाच्या भरात कोणताही चुकीचा शब्द बोलू नका. चौथी चूक, 18 ऑगस्टला बुध 6व्या घरात अस्त होत असल्याने बँक लोन किंवा कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर नीट वाचल्याशिवाय सही करू नका. 5वी चूक, आरोग्याकडे विशेषतः मानसिक ताण, डोकेदुखी यांसारख्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानाचा स्वामी मंगळ 4थ्या घरात आहे, त्यामुळे घर किंवा जमिनीच्या माध्यमातून धनलाभाचे योग येतील. बुध ग्रह 5 ऑगस्टला 5व्या घरात असेल आणि 22 ऑगस्टला 6व्या घरात जाईल. 18 ऑगस्टला बुध हस्त होत असल्याने कौटुंबिक चर्चेत तुमची वाणी अत्यंत मोजकी, गोड आणि स्पष्ट ठेवा. जिथे साडेसातीच्या काळातही वाणीत गोडवा आणि व्यवहारात संयम असतो, तिथे संकट स्वतःहून दूर होतात. 3ऱ्या घराचे स्वामी शुक्र हे 7व्या घरात नीच राशीत असल्याने ऑगस्टच्या सुरुवातीला जवळचे प्रवास थकवणारे किंवा अपेक्षेपेक्षा फळ न देणारे ठरू शकतात. 22 ऑगस्ट नंतर बुधाचं गोचर व्यावसायिक प्रवासातून नवीन संधी आणि आर्थिक लाभ तुम्हाला मिळवून देईल. 4थ्या घरात मंगळाचं गोचर असल्याने गृहसुखात काहीसे चढ उतार जाणवतील. वाहन चालवताना किंवा खरेदी करताना घाई करू नका. 9 ऑगस्टला 5व्या घरात गुरुदेवांचा उदय होत असल्याने मुलांच्या बाबतीत असलेल्या चिंता दूर होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आईच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी 9 ऑगस्टला 5व्या घरातील उच्चीच्या गुरूचा उदय हा वरदान ठरेल. अभ्यासासाठी मोठी एकाग्रता येईल. साडेसातीचा मानसिक ताण कमी होईल. प्रेमसंबंधांमध्ये 7व्या घरातील नीच शुक्रामुळे नात्यात गैरसमज होऊ शकतात. सामंजस्याने घ्या. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतरचा गुरूचा उदय हा विवाहाच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली करून देणारा राहील. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न,
मीन राशीच्या जातकांनो, 7.5चा हा दुसरा टप्पा सुरू असतानाच तुम्हाला मानसिक शांततेसाठी देवाचं ध्यान करणं जास्त फायद्याचं ठरतं की कर्मावर लक्ष केंद्रित करणं? तुमचं जे काही उत्तर असेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आपण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने 7.5चा मध्य टप्पा असल्याने मानसिक थकवा आणि पायांचं दुखणं हे तुम्हाला जाणवू शकतं. परंतु 17 ऑगस्टला सूर्य हा 6व्या घरात आणि स्वराशीत आल्याने जुन्या आजारांमधून मोठी सुटका होईल. निरोगी शरीर आणि शांत मन हीच 7.5च्या काळातील तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. 6व्या घरातील सूर्यामुळे उदित गुरुमुळे बँक लोन किंवा जुने कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट नंतर विरोधकांवर मात करून घवघवीत यश मिळेल. 10व्या घराचे स्वामी गुरुदेव 5व्या घरात उदित होत असल्याने नोकरीत तुमच्या कामाचं आणि प्रामाणिकपणाचं मोठं कौतुक होईल. अधिकार वाढतील. 17 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रातील तुमचे स्पर्धक हे शांत होतील. व्यावसायिकांसाठी 7व्या घरातील नीच शुक्रामुळे सुरुवातीला भागीदारांशी मतभेद होतील, पण 22 ऑगस्ट नंतर बुधाचे आगमन नवीन करार तुम्हाला मिळवून देईल. मीन राशीच्या जातकांनो, महाभारतातील धर्मराज युधिष्ठिर याच्या वनवासाच्या आणि अज्ञातवासाच्या कठीण काळाची आठवण करा. त्यांनी 7.5सारख्याच अत्यंत कठीण प्रसंगातही धर्म, संयम आणि सत्याची कथा कधीही सोडली नाही. त्यांचा परिणाम शेवटी त्यांना त्यांचं गमावलेलं राज्य हे परत मिळालं. मीन रास ही युधिष्ठिरासारखीच नीतीची प्रतीक आहे. 7.5चा हा दुसरा टप्पा तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊन शेवटी मात्र तुम्हाला अधिकच बलाढ्य करून सोडणार आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, 7व्या घरातील नीच शुक्रामुळे वैवाहिक नात्यात लहान सहान गोष्टींवरून वाद वाढवू नका. 9 ऑगस्ट नंतर कुटुंबात तुमच्या निर्णय क्षमतेला आणि कलागुणांना मोठी दाद मिळेल. 7.5चा मध्य टप्पा असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आहाराची आणि पायाच्या सांध्यांची विशेष काळजी घ्यावी. 9 ऑगस्ट नंतर गुरुचा उदय हा आध्यात्मिक प्रगती, ध्यान आणि साधनेसाठी उत्तम काळ देईल. त्यामुळे मन तुमचं समाधानी राहील. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठे शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला 5व्या घरात उच्चीच्या गुरूंचा उदय आणि 17 ऑगस्टला सूर्याचं 6व्या घरात स्वराशीत येणं. हे ग्रहमान 7.5च्या दुसऱ्या टप्प्यातील नकारात्मकता मोठ्या प्रमाणात नष्ट करेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा जातकाला शनीच्या राशीवरील 7.5 ही सुरू असते आणि त्याचवेळी राशीस्वामी गुरु हा उच्चीचा होऊन उदित होतो, तेव्हा जातक कठीण परिस्थितीतून जाऊन सुलाखून निघतो. शनीची वक्रदृष्टी असली तरी देखील गुरुची अमृतदृष्टी जातकाचं रक्षण करते आणि त्याला आध्यात्मिक व व्यावहारिक प्रगती देखील देते. आता ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घेऊया. पहिल्या घरात वक्री शनी सांगतो की शांत राहा, घाई करू नका. हा काळ आत्मपरीक्षण आणि संयम शिकण्याचा आहे. 5व्या घरातील उदित गुरु सांगतो तुमच्या बुद्धीवर आणि ईश्वरी शक्तींवर पूर्ण विश्वास ठेवा, तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. 6व्या घरातील सूर्य सांगतो तुमच्यातील आत्मविश्वासाने संकटांचा सामना करा, विजय हा तुमचाच आहे. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात शिक्षण, समुपदेश, बँकिंग, औषध निर्माण आणि आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित जातकांसाठी 9 ऑगस्ट नंतर महत्त्वाचे निर्णय घ्यावे. मोठे यश त्यांना नक्की लाभेल. शनिदेव जेव्हा राशीदेव असतात तेव्हा ते बाह्य जगापेक्षा तुमच्या अंतर्गत मनाला अधिक मजबूत आणि व्यावहारिक बनवतात. लाभेश शनी तुमच्या स्वतःच्याच राशीत वक्री असला तरी 5व्या घरातील गुरुच्या उदयामुळे जुन्या गुंतवणुकीतून किंवा ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला चांगला लाभ होईल. पहिल्या घरातील 7.5मुळे 7.5च्या या दुसऱ्या टप्प्यामुळे आरोग्यावर आणि प्रवासावर खर्च होऊ शकतो. परदेश प्रवासाची इच्छा असणाऱ्यांना 12 ऑगस्ट नंतर बुधाचं गोचर अनुकूल बातम्या देईल. आता जाणून घेऊया या महिन्याचं स्कोअर कार्ड. पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 7, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 7. शुभ दिवस 9, 10, 18, 27, 28 ऑगस्ट. या दिवशी महत्त्वाचे आणि आध्यात्मिक कामं पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2 आणि 22 ऑगस्ट. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार आणि जोखीम आणि वाटाणा. आता उपाय. दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाचं तेल अर्पण करा. हनुमान चालीसा किंवा शनिवज्र पंचस्तोत्र वाचावं. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. रोज सकाळी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा, ज्यामुळे गुरुचं बळ वाढेल. पुष्कराज
पिवळा तो उपास धारण केल्यास राशी स्वामी गुरुचं बळ वाढेल. 7.5च्या दुसऱ्या टप्प्यातील अडथळे कमी होतील. मीन राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, वादळात जे झाड लवचिक असतं ते कधीच उन्मळून पडत नाही. 7.5चा हा दुसरा टप्पा तुम्हाला तेच लवचिकत्व आणि खंबीरपणा शिकवत आहे. 17 ऑगस्ट नंतर ग्रहांचं पाठबळ तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.